सगळ्यात विशेष असा आहे का कालच्या सभेची गर्दी पाहता आत्तापर्यंत बेरोजगार व सर्व शेतकऱ्यांनी जेवढे आत्महत्या केल्यात त्यांच्यापेक्षा त्यांची 10% बी लोकसंख्या म्हणजे संख्या नव्हती कालची. म्हणजे विषय काय आहे माहिती आहे का, एवढं मोठं नाहीच आहे. आणि कालच्याला त्यांनी जे समजा आमच्या सर्वेक्षणावर विषय बोट ठेवलं आहे, मी तर म्हणतो तू बोट ठेवलं चांगलंच केलं. मी आज या मीडियाच्या माध्यमातून सांगतो तू बोट ठेवलं चांगलं केलं. आम्ही पण उद्यापासून ओबीसी जे बांधव आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सर्वेक्षणाची मागणी करणार. आणि आज या माध्यमातून तुला हे चॅलेंज करतो का तू तुझ्या सर्वेक्षणाची तू स्वतः मागणी कर. आमचं बी होऊ दे आणि तुझं बी होऊ दे. काय दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. त्यांनी किती द्वेष पसरले तर सर्वसामान्य ओबीसी बी आणि सर्वसामान्य मराठा कुणबी बी हे खाली बांधभाऊ इतके शांत राहतात, त्यांना यांची गरजच नाही. आणि दंगल गाडायचे असते तर कालच गाडले असते. काल आम्ही बी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ थांबलो होतो, ते पण तिथं होते. पण दंगल घडू शकत नाही. यांच्या शब्दावर दंगल घडायचे असते तर कोटीने लोक गोळा झाले असते. आम्हाला फक्त आधीच द्यावात उद्या मनोज दादांनी. बघा दंगली काय असते त्यांना कळलं पुढच्या गोष्टी. पण आमचा नेताच संयमी आहे, नेताच गांधीजींच्या पावलावर चाललेला आहे का कुठंच हिंसा होईल असं वागायचं नाही. मग आम्ही तरी कशी हिंसा करणार. असे जे मेळावे होत आहेत त्याला प्रस्थापित मराठी मदत करतात का? नाही करत. दुसरी गोष्ट प्रमाणपत्रावर देखील खाडाखोड आहे असं त्यांनी सांगितलं. प्रमाणपत्र देखील दाखवलेत, काय मत आहे त्याचं? प्रमाणपत्र जे खाडाखोड असतील ते पूर्वीचे असतील यांच्या राजकीय प्रस्थापित जवळच्या लोकांची. आत्ताचे जे नवीन भेटतात त्यांना कुणबी प्रमाणपत्र कुणबी जात नोंद आहे हे शासनाने शोधून दिलेलं आहे, ते आम्ही नाही. मग तुम्ही शासनावर आक्षेप घ्या. ओबीसींचा नेता म्हणून स्वीकारेल. दुसरं पाहिलं आपण जर पडळकर, त्यांनी सुद्धा फक्त मराठ्यांवर विष ओकण्याचं काम केलेलं आहे. याला सुद्धा याच्या समाजात कोणी विचारत नाही. पडळकरांनी सुद्धा अख्ख्या भारतात एक रेकॉर्ड केलेलं आहे. सगळ्यात जास्त मतांनी पडळकरांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे ही भुजबळांनी ही जी चांडळ चौकडी जमवलेली आहे याला जनाधार अजिबात नाही. हे फक्त यांचे डिपॉझिट जप्त आलेले 200-500 मताचे उमेदवार आहे. हे आमदारकीला सुद्धा यांना 200-500 मतं पडतात. राहिली गोष्ट जी भुजबळांची, भुजबळ वारंवार फक्त मराठ्यांना विरोध करतात. तर भुजबळांना हा एक प्रश्न आहे, तुमचाच नेता अजित पवार यांच्याकडे कुणबीचा दाखला आहे, तुम्ही त्यांना का नाही विरोध करत? प्रस्थापित मराठे जे साखर सम्राट आहे, जे मंत्री आहेत, जे आमदार खासदार आहे त्यांच्याकडे सुद्धा कुणबी, तुम्ही त्यांना विरोध नाही करत. फक्त गरजवंत गरीब मराठ्यांना तुम्ही विरोध करतात. तर हा विरोध तुम्ही नेमका कशासाठी करतात? आणि भुजबळ तेवढे विश्वासार्ह आहेत का? भुजबळ म्हणतात त्यांची 60% ओबीसींची लोकसंख्या, 60% ओबीसींची लोकसंख्या. जर आपण कालची सभा पाहिली आणि भुजबळांच्या सर्व सभा पाहिल्या तर ते 60% जी ओबीसींची संख्या, या 60% संख्येच्या मानाने भुजबळांच्या सभेला गर्दी होती का? हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 12-13 कोटी आहे, त्याच्यात 60% पकडले तर 7-8 कोटी होतात. 7-8 कोटीच्या मानाने यांच्या सभेला फक्त 3-4 हजाराची गर्दी होती. 60% समाजाने यांना ओबीसीचा नेता म्हणून स्वीकारलं आहे का? भुजबळांनी याचं आत्मपरीक्षण करावं. तिथून पुढे जाऊन आम्हाला याच्यावर पक्का संशय असा येतोय भुजबळांनी हे आरक्षण संपवण्याची सुपारी घेतलेली. आपण जर पाहिलं मध्य प्रदेशचं ओबीसी आरक्षण पूर्णपणे संपलेले. जर भुजबळांना ओबीसीचा एवढाच कळवळ आहे, ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलं त्यावेळेस भुजबळ सत्तेत होते, त्यांनी विरोध का नाही केला? त्यांनी रस्त्यावरची लढाई का नाही लढली? सत्तेतली लढाई का नाही लढली? त्यांनी कोणत्याही प्रकारची लढाई लढली नाही जेव्हा त्यांचं ओबीसीचं आरक्षण संपलं. त्याच्यानंतर जेव्हा मराठ्यांच्या आरक्षणाची वेळ आलेली की भुजबळ जागे झाले. हे भुजबळांनी फक्त सुपारी घेतलेली दिसते. याच्या माध्यमातून ते मराठ्यांना डवचणार, मग आणि कोर्टात जाणार. मग मराठीसुद्धा त्यांच्या आरक्षणाविरुद्ध कोर्टात जाणार. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट जेव्हा ओबीसीचं आरक्षण संपलेलं होतं, राजकीय आरक्षण संपलेलं होतं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला इम्पिरियल डाटा मागितला होता का? आणि त्याच्यात स्पष्टपणे नमूद आहे का हे जे ओबीसी समाज हे खरंच मागासवर्गीय आहेत का? हा सुप्रीम कोर्टाने विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यात राज्य सरकार ते कोणतंही सिद्ध करू नाही शकलेलं. त्याच्यामुळं आता जेव्हा भुजबळ कोर्टात जाणार त्यांच्याविरुद्ध मराठीसुद्धा कोर्टात जाणार. आणि हे पूर्णपणे आरक्षण जे फक्त राजकीय संपलेले, हे शैक्षणिक आणि नोकरीचं सुद्धा आरक्षण संपवले. छगन भुजबळ काही विश्रांती घेत नाही हेच असं दिसतंय सध्याच्या परिस्थितीनुसार. कारण ते साखर सम्राट त्यांच्या मोठ्या नेत्यांना कुठे विरोध करत नाही, फक्त गरजवंत मराठ्यांनाच विरोध करतात. म्हणजे कुठली तरी स्क्रिप्ट वाचून दाखवतात, इथून मराठात भडकवण्याचं काम करतात. त्या पलीकडे आपण जाऊन पाहिलं तर भुजबळांनी आजपर्यंत कोणत्याही ओबीसी समाजासाठी कोणतंच आंदोलन केलेलं नाही. भुजबळांनी काल एक प्रमाणपत्र दाखवलं, ते म्हणले की ते खोट्या त्यांनी लिहून प्रमाणपत्र, हे भुजबळ हे स्वतःच बनवून आणतात. हे प्रमाणपत्र हे जे खोटं लिहून बिहून आणतात ना, हे काहीतरी आता हे जे सगळं काही चांगलं चाललेलं आहे याच्यात काहीच वाईट सापडत नाही. त्याच्यासाठी हे भुजबळ आणि त्यांची टीम हे स्वतःच बनवून आणतात. आता तो भुजबळ सत्तेत आहे, तो अधिकारी सस्पेंड नाही व्हायचं का? भुजबळांनी हे इथं लोक
लोकांना दाखवण्यापेक्षा तिथं सत्तेत दाखवलं पाहिजे ना. तर तिथं दाखवलं तर त्याची चौकशी होईल आणि भुजबळांचं खोटेपण उघडकीस येईल. कारण भुजबळांचेच कोणत्या तरी चेलेचापट्यांनी भुजबळांच्या आदेशानुसार ते बनवलेलं असणार. मग ते सत्तेत दाखवलं तर तिथं ते लगेच उघडकीस येणार. आता हे जनसामान्य दाखवलं तर लोक कुठं चौकशी करणार, त्याच्याकडे यंत्रणा नाही लोकांकडं. त्यामुळे भुजबळच हे सगळे जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी वेगवेगळे डाव रचतात आणि त्यांच्या चेलेचापट्यांकडून हे करून घेतात. आता आपण बीडचं बी पाहिलं, ते हॉटेल जाळलेलं, त्याच्यात मराठा आरोपीच नाही, बहुतांश आरोपी तर दुसऱ्याच समाजाचे निघले. आणि भुजबळांना 3 तास आधी कळतं का ते हॉटेल जाळणार आहे. दुसरं सर्वेक्षणावर देखील त्यांनी बोट ठेवलंय, कुठेतरी खोटं बोलून मग सर्वेक्षण. बरोबर आहे, तुम्ही सत्तेत आहे ना, मग तुम्ही सत्तेत विरोध करायला पाहिजे ना. भुजबळांनी सत्तेत आहे, तुम्ही ते अधिकारी सस्पेंड करा, सगळे जी यंत्रणा लावली ती सस्पेंड करा. तुम्ही सत्तेत आहे, तिथं विधानसभेत तुम्ही ते प्रश्न मांडायला पाहिजे. जे प्रश्न तुम्ही गोरगरीब जनतेसमोर मांडतात आणि स्वतःची पोळी भाजून घेता, तिथं काहीच होणार नाही. आता भुजबळांनी एवढे सभा घेतल्या, मराठ्यांच्या कुणबी नोंदणी सापडणे थांबले का? सगळा बहुतांशी मराठा समाज हा ओबीसीत चाललेला आहे आणि उरलेला समाज जाणार आहे. तुमची भूमिका काय राहणार आहे? त्यांनी जसं सर्वेक्षणाबद्दल एक बोट उचललंय की खोटी माहिती दिली जाते, तुम्ही देखील सर्वेक्षणाची मागणी करणार का? काय भूमिका आहे? हो, आमची तर मागणी आहे ना, सर्वेक्षण फेर पद्धतीने झालं पाहिजे. तुम्ही या फेर पद्धतीने सर्वेक्षण करा, आमची पहिल्यापासून मागणी आहे. कारण सर्वेक्षणावर आमचा सुद्धा आक्षेप आहे, कारण त्यांनी फक्त श्रीमंत मराठ्यांचं सर्वेक्षण केलेलं आहे, गोरगरीब मराठ्यांचं सर्वेक्षण भरपूर, कारण दिवसभर ते कामाला जातात नाही. हे ज्यावेळेस ते सर्वेक्षण आले ना, ओबीसी समाजाच्या सर्वेक्षणाची मागणी करणार का? जर ओबीसी समाज जर हा मराठ्यांविरुद्ध गेला तर नैसर्गिकरित्या क्रियेला प्रतिक्रिया असते. मराठा समाज सुद्धा मग आम्ही ओबीसी नाही, हे कशी ओबीसी ते सिद्ध करा. कारण सुप्रीम कोर्ट गाईडलाईन देणार आहे, त्याच्यानुसार ते जो नियम मराठ्यांना लागू होणार ते ओबीसीतल्या सर्व जातींना लागू होणार. आणि याच्यातून जर भुजबळांची तीच इच्छा असेल तर ते सर्वच आरक्षण उठणार. आणि याच्यातून भुजबळ काय करणार आहे? आज ते ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं त्यांना सोडलं, ज्या शरद पवारांनी मोठं केलं. मागणी करणार का? की माझा सरळ प्रश्न आहे, त्यांनी मराठा समाजाच्या प्रमाणपत्रावरती बोट उचललंय की खोटे नाटे सर्वेक्षण देखील सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन येणार, ती सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन ती मराठ्यांनाही लागू होणार आणि ओबीसी समाजालाही लागू होणार. आता आम्ही मागणी केली नाही तरी ओबीसीचं राजकीय आरक्षण उडलेलं आहे. नाही, पण तुमची मागणी मग ती असणार का? ऑलरेडी ते सुप्रीम कोर्टाचं सायटेशन त्यांना लागू होणारच, ते डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांना लागू होणार. आणि आमची मागणी क्रियाला प्रतिक्रिया असणारच ना. तर मग तेच विचारतोय की तुमची मागणी अशी आहे की क्रियाला प्रतिक्रिया OBC होणार. समाजाचं देखील सर्वेक्षण क्रियाला करण्यात प्रतिक्रिया आमची येणार. त्यांनी जर आमच्या विरोधात गेले तर आम्हाला सुद्धा ती मागणी करावंच लागणार. तुम्ही जसं म्हणलं की भुजबळांचं जे भाषण होतं ते सुपारी घेऊन बोलल्यासारखं होतं. नेमकं तुम्हाला म्हणायचं काय की नेमकी कोणाची सुपारी घेऊन त्यांनी असं वक्तव्य केलं? सर्व सत्तेतल्या मोठ्या नेत्यांची यांनी सुपारी घेतलेली, म्हणजे ते सर्व जाती असतील, सर्व जातीय लोकांची यांनी सुपारी घेऊन या इथे भाषण करतात. भुजबळ खूप दिवस अजित पवार गटात सुद्धा राहणार नाही आहे. हे जे आत्ताचे जे भाषणाचं बक्षीस त्यांना येत्या काही काळात, येत्या पुढील काळात मिळणारच आहे. त्यांचं जे अटकेचं हे होतं ते आता त्यांना अटक होणार नाही वगैरे वगैरे, ती सर्व त्यांनी ती मांडवली करून घेतलेली. कदाचित ते अजित पवार गट सोडून परत कोणत्या तरी पक्षात उडी मारतील आणि तिथं मोठं काहीतरी पदरात पाडून घेतील. त्यावेळेस आपण हे सगळं काही बघायला आहेच.